नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्नेहाली राणे तुमचं माझ्या या हिल विथ स्नेहाली चॅनलमध्ये आज सबकॉन्शियस माइंड सिरीजच्या 5व्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्हाला एक गोष्ट माहीतच असेल, पूर्वी आपले आजी आजोबा किंवा पूर्वीची जुनी माणसं सुद्धा एक म्हण बोलायचे, मनी वसे ते स्वप्नी दिसे. आणि तसंच दुसरीकडे काही लोक अशीही म्हणतात की पहाटे पडलेली स्वप्न ही खरी होतात. पण कधी तुम्ही खरोखर या म्हणींच्या अर्थाच्या मुळाशी जाण्याचा कधी प्रयत्न केलाय का? का बरं ते कोणत्याही गोष्टीच्या मागचा भावार्थ हा त्या म्हणीच्या स्वरूपात बोलून त्याच सारखी इतर जर कोणती घटना किंवा गोष्ट घडली तरी त्या म्हणीचीच एक प्रकारे टॅगलाईन ती पूर्वीची माणसं त्यापुढे बोलायचे किंवा त्याला अनुसरून सांगायचे, तर त्यांचा त्या गोष्टीमागचा असलेला खरा भावार्थ हा थोडक्यात शॉर्टमध्ये पण अर्थपूर्ण सांगण्याची ही त्या काळची एक पद्धत होती. आता मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणजेच जर का दिवसभरात आपल्या मनात जे काही विचार चालतात तेच रात्री आपल्या स्वप्नामध्ये आपल्याला दिसत असतील, तर मग प्रश्न असा पडतो की आपण जर रात्री झोपण्यापूर्वी जाणीवपूर्वक आपल्या मनामध्ये योग्य आणि चांगले विचार भरले तर त्याचा आपल्या आयुष्यावर काही परिणाम होऊ शकतो का? आजचा व्हिडिओ त्याच विषयावर आहे. मी आज तुम्हाला एक अशी आपण म्हणूया मॅजिक ट्रिक सांगणार आहे की जी रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या अंतर्मनावर तुमचं आयुष्यातील ध्येय, तुमचा आत्मविश्वास किंवा त्यानंतर तुमच्या हातातून घडणाऱ्या कृतीची दिशा सुद्धा ते बदलू शकतं. आपण बघा, दिवसभरात अनेक गोष्टी, कामधंदा, नोकरी, व्यवसाय, अगदी घरातली कामं सुद्धा सतत करत असतो. थोडक्यात काय, आपल्या डोक्यातल्या विचारांचं चक्र हे दिवसभर चालूच असतं. पण त्या दिवसाअंती सगळी कामं आटोपल्यानंतर एक वेळ अशी येते जेव्हा आपलं मन आणि शरीर हे दोन्ही शांत होतं, हळूहळू निवांत होत असतं आणि थकून झोपेच्या म्हणजेच निद्रेच्या दिशेने जात असतं. ही एक्झॅक्टली वेळ म्हणजे रात्री तुम्हाला झोप लागण्यापूर्वीची काही मिनिटं. आणि याच वेळेला अनेक मानसशास्त्रज्ञ सेल्फ सजेशन किंवा रिलॅक्सेशन किंवा आपलं व्हिज्युअलायझेशन यासाठी ती एक परफेक्ट वेळ आहे असं मानतात. म्हणजेच आपल्या भारतीय संस्कृतीतली ती म्हण जी मी आता तुम्हाला सांगितली, मनी वसे ते स्वप्नी दिसे, हिचा अर्थ इथे अक्षरशः शब्दशः लागू पडतो. ज्या गोष्टी आपल्या मनामध्ये सतत फिरत असतात, सारख्या रिपीट होत असतात, त्या आपल्या स्वप्नांमध्ये सुद्धा उमटू शकतात. आणि स्वप्न म्हणजे काय, तर आपल्या सबकॉन्शियस मनातलं व्हिज्युअलायझेशन. त्यामुळे एकदा का तो विचार, त्या भावना आपल्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत, अंतर्मनापर्यंत जर जाऊन पोहोचल्या की मग त्या लवकरच आपल्या आयुष्यात सुद्धा घडून यायला सुरुवात होते. आणि मग यालाच आपण मला पडलेली स्वप्न खरी होतात असं म्हणू लागतो. विज्ञान असं सांगतं की झोपेमध्ये, विशेषतः REM झोपेमध्ये आपला मेंदू दिवसभरातील अनुभव, आठवणी, भावना यावरती सतत प्रक्रिया करत असतो. म्हणूनच जर दिवसभर आपण आपल्या कामातल्या मिळालेल्या त्या स्ट्रेसमुळे जर ताण, भीती आणि नकारात्मक विचार यांनी जर आपलं मन सतत ते भरलेलं असेल तर एकतर शांत झोप अशी लागतच नाही किंवा मग त्याचा परिणाम तरी आपल्या स्वप्नांमध्ये आपल्यावरती पडलेला आपल्याला जाणवतो. म्हणूनच झोपण्यापूर्वी आपण आपल्या मनाला काय देतो, कोणते विचार देतो याला फार महत्त्व आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मेंदूमध्ये दिवसभर असंख्य विचार येत जात असल्यामुळे आपलं मन काही सतत एकाच विचारावरती सतत टिकून राहत नाही. आणि जर मनातच गोंधळ असेल तर एक्झॅक्टली आपल्याला काय हवंय आणि काय नाही हेच कधी कधी स्पष्ट होत नाही. म्हणूनच जर आपली इच्छा पूर्ण करायची असेल तर झोपण्यापूर्वी आपल्या मनातल्या विचारांचा गोंधळ हा सर्वप्रथम कमी करायला हवा. माझ्या मते सबकॉन्शियस माइंड थ्रू आपल्या इच्छापूर्तीसाठी योग्य वेळ म्हणजे एक तर म्हणजे ब्रह्ममुहूर्त, कारण त्यावेळेला वातावरण शांत असतं, आपलं मन फ्रेश असतं. आणि दुसरं म्हणजे सकाळी सकाळी आपण दिवसाची सुरुवात ज्या विचारांनी करतो त्या विचारांचा प्रभाव आपल्यावरती दिवसभर राहू शकतो. आणि दुसरी वेळ म्हणजे रात्री झोपण्यापूर्वीची काही मिनिटं, कारण तेव्हाही आपलं शरीर हळूहळू रिलॅक्स होत असतं. दिवसभराच्या त्या कामाच्या विचारांचा वेग हा कमी कमी होत चाललेला असतो. अशा वेळी स्वतःलाच सेल्फ सजेशन देणं हे अनेकांना उपयुक्त वाटतं. सर्वप्रथम मी म्हणेन, तुमच्या झोपण्याच्या जागेपासून मोबाईल थोडा लांबच ठेवा, कारण अनेकदा आपण शेवटचं जे त्यावर बघतो, ऐकतो तेच विचार आपल्या मनामध्ये सतत घोळत राहतात. अशा वेळी मी तुम्हाला सांगते, शांतपणे डोळे मिटा, 3 ते 4 दीर्घ खोल श्वास घ्या, फक्त शरीर रिलॅक्स होऊ द्या आणि आजचा संपूर्ण दिवस हा कसा गेला ते तुमच्या मनामध्ये आणा. आणि स्वतःच्या मनाला विचारा की आज मी कोणत्या गोष्टीसाठी कृतज्ञ आहे, आभारी आहे. अशा बेसिक टू बेसिक कमीत कमी 3 गोष्टी तरी आठवा आणि त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करा, कारण कृतज्ञता ही आपल्या मनावरचा ताण कमी करण्यास मदत करते. आता तुमची जी आयुष्यातली उद्दिष्ट आहेत, गोल्स आहेत, ध्येय आहेत,
त्याचं स्पष्ट चित्र तुमच्या मनामध्ये एकदा उभं करा. आणि फक्त इच्छाच नाही तर ती पूर्ण झाल्यावर तुम्ही कसे दिसाल, तुम्हाला कसं वाटेल, कोण तुमच्या सोबत असेल, सगळं अगदी जिवंतपणे अनुभवण्याचा प्रयत्न करा. आता मनातल्या मनात स्वतःलाच सांगा की मी दररोज स्टेप बाय स्टेप माझ्या उद्दिष्टांच्या, ध्येयाच्या जवळ जात आहे. मी करेक्ट डिसिजन घेत आहे. मी माझ्यासाठी योग्य असलेल्या ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी ह्या ओळखतो आणि माझा स्वतःवर विश्वास आहे. मला माहिती आहे कदाचित तुमच्यापैकी काही जणांचा यावर विश्वास बसणार नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही वाक्य म्हटल्याने तुमच्या आजूबाजूची परिस्थिती ही त्या उद्दिष्टांच्या किंवा त्या ध्येयाच्या गोष्टींना अनुकूल असेलही किंवा कदाचित नसेलही, पण हे शब्द, हे विचार किंवा या भावना तुमच्या भविष्यातील तुमच्या अस्तित्वाला एक नवी दिशा, एक नवीन विचार हा मात्र नक्कीच देऊ शकतात. आपण एखादं ध्येय किंवा उद्दिष्ट जेव्हा वारंवार आठवतो तेव्हा आपला मेंदू त्या गोष्टींशी संबंधित संधी, माहिती किंवा मी म्हणेन त्या पॅटर्नकडेच तो जास्तीत जास्त लक्ष देऊ लागतो. म्हणजेच त्यासाठी ठरवून तुम्हाला काही प्रयत्न करावे लागत नाहीत. आणि हीच आहे आपल्या सबकॉन्शियस माइंडची म्हणजेच आपल्या अंतर्मनाची खरी ताकद. तिचा पुरेपूर वापर किंवा उपयोग करून इंटेन्शनली जर आपण आपली उद्दिष्ट, आपल्या आयुष्यातली काही टार्गेट्स जर आपण पूर्ण केली तर खऱ्या अर्थाने मी म्हणेन हा मनुष्य जन्म आपला सार्थकी झाला. कारण मनुष्य सोडून अशी ताकद सबकॉन्शियस माइंडची किंवा अंतर्मनाची ही जी ताकद आहे ती इतर कोणत्याच सजीवामध्ये या परमेश्वरांनी दिलेली नाहीये. हां, पण फक्त विचारच करून किंवा फक्त व्हिज्युअलायझेशनच करून किंवा फक्त ॲफर्मेशनच बोलून सगळं होतं का, तर नाही. कारण त्या सबकॉन्शियस माइंड सोबतच आपल्याला त्यांनी 2 हात 2 पाय हे सुद्धा दिलेले आहेत. सो विचार, भावना आणि मग त्या दिशेने कृती, या तिन्ही गोष्टी जर एकत्र मिळून आल्या तरच त्याचा बदल आपल्या आयुष्यामध्ये झालेला आपल्याला कळून येतो. सबकॉन्शियस माइंड हे आपल्याला दिशा देतं, पण त्यावरून चालायचं काम मात्र आपल्यालाच करावं लागतं. त्यामुळे थोडक्यात जर रात्रीची 10 मिनिटाची रुटीन जर तुम्हाला सांगायची झाली तर मी तुम्हाला असं सांगेन, सर्वप्रथम मोबाईल बंद, त्यानंतर दीर्घ श्वास 3 वेळा खोलवर घेणे, कृतज्ञता व्यक्त करणं आणि आपल्या ध्येयाचं स्पष्ट चित्र व्हिज्युअलाइज करणं आणि अगदी उद्याच त्या ध्येयाप्रती करायची एक कृती मनामध्ये ठरवून लगेचच दुसऱ्या दिवशी ते काम हाती घेणं आणि मग शांतपणे झोपणं. यावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की कदाचित आपल्या पूर्वजांनी सांगितलेली ती जी म्हण आहे की मनी वसे ते स्वप्नी दिसे, ही केवळ आपल्या झोपेतल्या स्वप्नांबद्दलची नव्हती, तर ती आपल्या विचारांच्या शक्तीबद्दल होती. कारण जे आपल्या मनावर खोलवर रुजतं तेच आपल्या निर्णयांमध्ये, आपल्या सवयींमध्ये आणि हळूहळू आपल्या आयुष्यातही दिसू लागण्याची शक्यता वाढते. म्हणूनच आजपासूनच झोपण्यापूर्वीची जी शेवटची 10 मिनिटं आहेत ती तुम्ही तुमच्या भविष्याला द्या, तुमच्या भीतीला किंवा टेन्शन्सला नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या मनाला तुमच्या भविष्यातील उद्दिष्टाबद्दल असं कोणतं सकारात्मक वाक्य बोलून झोपणार आहात. आणि अशाच विज्ञान, अध्यात्म आणि मनाच्या शक्तीवर आधारित व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नव्या पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.